इथं मी चिकन घेतलेलं होतं अर्धा किलो. त्यात थोडंसं वरण त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं नमक टाकून. चला तर आपण आज चिकन बनवून घेणार आहोत. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. हे आहे चिकन बनवून घ्यायचं. घाण असलेली काय काढून टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला स्वच्छ मीठ टाकून धुवून घ्यायचं. यात धुवून झालेलं आहे. त्यात मी थोडंसं आणि थोडीशी हळद टाकून पाणी टाकलं. आता याला 2 शिट्ट्या मारून घेणार आपण. त्याला एक रेस्ट द्या तोपर्यंत त्या इकडे आपण ते शिजेपर्यंत 3 छोट्या साईजचे कांदे कापून घेतले होते. थोडासा कांदा, खोबरं आणि कोथिंबीर आहे. तर मी थोडंसं तेल टाकून कांदे भाजून घेतलेले आहेत. आता कांदे भाजून घेतले. तेल टाकून खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं. जास्त करपल्यापर्यंत पण ठेवायचं नाही, थोडंसंच भाजायचं. थोडीशी डाळ पण भाजून घ्यायची आणि टोमॅटो पण भाजून घ्यायचे आणि कांदा. आणि आता हे संपूर्ण त्याची एक पेस्ट बनवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ. एवढा लसूण इथं मी थोडासा लसूण सोडलेला आहे आणि हे आपलं चिकन शिजलेलं आहे. तर मित्रांचं बाळांसाठी मी बाजूला काढून ठेवलेलं होतं. आता चला भाजी करूया. आता एक कढई गरम करायला ठेवलेली. त्यात तेल टाकलेलं आहे. चमचे तेल टाकलेलं आहे. त्यात लसूण टाकून द्यायचं अगोदर. मला सर्दी झालेली असल्यामुळे आवाज थोडा व्यवस्थित येत नाही आहे. ते मी लाल काळा मसाला संपूर्ण 1 चमच घेतलेला आहे. ते टाकून द्यायचं. मग नंतर ते मम्मीने बनवलेले आहे पेस्ट टाकलेलं आहे. आणि आपण जे मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. छान पेस्ट त्याला त्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. शिजून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून त्यात टाकायचं. तेल सुटलेलं आहे. त्याला शिजून घ्या. भाव नाही परतून घेतलेलं होतं. त्याला आता छान असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन टाकून घेणार आहोत.
टाकलेला आहे, चिकन टाकलेला आहे. आता जो उरलेला जो रस्सा असतो तो पण त्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडीशी काप देतली होती आणि एव्हरेस्टचा मसाला, एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा, तो त्यात टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडून थोडंसं जास्त पडलेला, मी ते थोडंसं काढलेलं आणि बघा आपल्याला छान उकळी आलेली आहे. तर हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. चिकन तयारी कशी आहे, कट पण आलेला आहे छान असा. आणि आम्ही अशीच भाजी बनवतो आमच्या गावच्या साईडला, ह्या भाजी बघून बनवलेली. तर बघा हे ताट वाढलेलं, त्यांना ड्युटीला जायचं होतं म्हणून ताट वाढून ठेवलेलं मी. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.